प्रसिद्ध मराठी कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी ज्या पद्धतीनं गरळ ओकलेली आहे आणि परत एकदा ते चर्चेमध्ये आलेले, ही नेमाड्यांची जुनी सवय आहे. अगदी आता माध्यमं खूप बोकाळलेली आहेत म्हणून जिकडे तिकडे छापून येतं, लगेच गवगाव होतं म्हणून नाही. अगदी आधीपासून जेव्हा माध्यमं तशा अर्थाने बाल्य अवस्थेत होती, म्हणजे फार काही कुठे पसरत नव्हतं, तेव्हाही वाटेल तशी बेजबाबदार विधानं करायची, म्हणजे ज्याला बेछूट गोळीबार म्हणतो ना आपण. म्हणजे एखाद्या माथे फिरूच्या हातामध्ये AK-47 आल्याच्या नंतर धाडधाड धाडधाड तो गोळ्या हे करतो, त्याच्यात जे अनर्थ उद्भवतो तसा हा प्रकार आहे. नेमाडेंनी तथ्याला धरून जर काही मांडणी केली यापूर्वी केलेली आहे, तर त्याचे कोणी त्याच्याबद्दलचं त्यांचं स्वागतच होईल किंवा त्यांच्या टीकेचं पण स्वागत होईल. पण नेमाडे तथ्य कुठलंही न देता, म्हणजे न मांडता, पुरावे न देता फक्त बेछूट गोळीबार करतात. अडचणीची गोष्ट ही आहे. फक्त एवढीच अडचण नाहीये, नेमाडे ढोंगी आहेत. म्हणजे नेमाडे जे सांगतात, जी भूमिका घेतात, जो नैतिकतेचा आव आणतात, त्या सगळ्या वाङ्मयीन व्यवहारामध्ये विशेषतः बोलत असताना ज्या त्यांच्या भूमिका ते मांडतात, त्याच्या नेमकं उलट त्यांची स्वतःची कृती राहिलेली आहे. म्हणून मी तुम्हाला अक्षरशः 2-3 त्याचे उदाहरणं देतो. म्हणजे आता जो वाद चाललाय सगळा राजकीय दृष्ट्या आणि हिंदूंना बदनाम करण्याच्या अशा दृष्टीनं वाटतोय, पण ह्याच्या पूर्वी सुद्धा नेमाड्यांनी बाकीच्या निमित्ताने असंच कसं ढोंग केलेलं आहे. नेमाड्यांची पहिली कादंबरी कोसला देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केली, तेव्हा नेमाडे कोणीच नव्हते. म्हणजे नेमाड्यांचं नाव नव्हतं इतकाच मुद्दा नाही, ही कादंबरी अक्षरशः अशोक शहाणे आणि बाकीच्यांनी मिळून त्यांच्याकडून लिहून घेतली. म्हणजे ही नेमाड्यांना उत्स्फूर्तपणे सुचलेली आहे असं नाही. आणि मग ती कादंबरी नवीन लेखक असताना देशमुख आणि कंपनीने जेव्हा प्रकाशित केल्याच्या नंतर त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले. पुढच्या कादंबरीमध्ये त्या देशमुख पती पत्नींचं कसं व्यंगात्मक चित्रण केलं. सगळे जे धंदे नैतिकतेला धरून नसतात किंवा ज्याला आपण म्हणतो किंवा औचित्य नसतं, असेच आवर्जून नेमाड्यांनी केलेले. ही पहिली कादंबरी प्रकाशित झाल्याच्या नंतर त्या प्रकाशकाशी वाद केला. खरं तर त्यांनी सगळा हिशोब दिल्याच्या नंतर सुद्धा नेमाडे आणि बाकीचे सगळे लोक त्यांच्यावरती आरोप करत राहिले. देशमुख आणि कंपनीनं आता उशिरा तो सगळा पत्रव्यवहार प्रकाशित केलाय आणि त्याच्यातून लक्षात येतं की नेमाडेंनी कसं ढोंगीपणा केलेला आहे. हा हिशोब कसा सगळा व्यवस्थित पद्धतीनं देशमुखांनी सेटल केला होता. इतकंच नाही, देशमुखांच्याच सांगण्यावरून पॉप्युलर सारखा प्रकाशक नेमाड्यांना भेटू शकला. अन्यथा तेव्हा देशमुखांचं इतकं वर्चस्व होतं की नेमाड्यांची कादंबरी कुठल्याही प्रस्थापित प्रकाशकाकडून आलीच नसती, समजा जर विरोध देशमुखांनी केला असता तर. एक दुसरी गोष्ट, नेमाडे जेव्हा समाजवादी सगळ्या तो जो गट होता त्याच्यामध्ये गोविंदभाई श्रॉफ हे त्याचे प्रमुख नेते, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा तेव्हाचे बापू काळदाते, पत्रकार अनंत भालेराव, ही काही तेव्हाची व्यक्ती, या सगळ्यांवरती नेमाड्यांचा राग. हे ठीक आहे, तुमचा विरोध काय ते आपण समजू शकतो. पण हेच नेमाडे जेव्हा पत्र पाठवतात देशमुखांना आणि त्याच्यामध्ये विनंती असते की ह्यांची नोकरी जी होती सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमधली ती कशी कायम राहावी, त्याच्या बाकीच्या सगळ्या त्यांच्या व्यावहारिक पातळीवरच्या मागण्या. बरं, ही एक वेळ आपण समजू शकतो की नेमाडे एक भूमिका घ्यायला लागलेत आणि व्यावहारिक पातळीवरती त्याच सगळ्या समाजवादी गटाकडे जाऊन त्यांच्या पायाशी बसायला लागलेत नोकऱ्यासाठी. हे आपण एक वेळ व्यवहार म्हणून समजू शकतो. पण नेमाडेंनी स्वतःच्या पुस्तकाची परीक्षणं काय आणि कशी यावी त्यासाठी काय केलं पाहिजे असा पत्रव्यवहार केलेला आहे. जे नेमाडे नंतर जी भूमिका घेत होते साहित्य व्यवहाराच्या संदर्भामध्ये, आणि तेच नेमाडे स्वतःच्या पुस्तकाचे प्रती कोणाकोणाला पाठवाव्यात आणि त्याची परीक्षणं कशी यावीत हे सगळं सांगतात. हे ढोंग आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेमाड्यांना ज्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते टीका स्वयंवर हे पुस्तक सलग एका विषयावर लिहिलेली समीक्षा नाही. नेमाडे स्वतः ज्या ज्येष्ठ मराठी लेखकांच्या फुटकळ लेखांचे संग्रह होतात आणि त्यांची कशी पुस्तकं होतात या निमित्तानं बोंब मारत होते. जे नेमाडे व्यंकटेश माळुकर सारख्या महत्वाच्या लेखावरती सुद्धा बारीक बारीक कथा आणि त्यांची कशी पुस्तकं होतात आणि कथा या साहित्य प्रकाराच्या नावानं सगळी चिखलफेक हे करत होते, त्याच नेमाड्यांचं सगळे फुटकळ लेख, फुटकळ म्हणजे मी त्याच्या रुंदी लांबीच्या अर्थाने म्हणतो, त्याचा आशय आणि काय त्याची चर्चा अभ्यासकांनी करावी. फुटकळ लेख, नेमाड्यांचीच भाषा आहे ही, फुटकळ लेख गोळा करतात. तो कुठलाही प्रस्थापित प्रकाशक छापू शकत नाही हे कळल्याच्या नंतर साकेत प्रकाशन त्यांचेच विद्यार्थी असलेल्या बाबाभांकडून ते पुस्तक छापून घेतात आणि त्या पुस्तकाला बरोबर लॉबिंग करून साहित्य अकादमी पुरस्कार मिळतो. हे काय गौड बंगाले. नेमाड्यांच्या ज्या महत्वाच्या कादंबऱ्या होत्या ज्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही, जुन्या गोष्ट झाली ती.
म्हणजे ते लॉबिंग, त्यांनी ह्यांचा जो आरोप आहे की बाकीच्यांनी लॉबिंग केलं आपण ते मान्य करू. मग ह्याचा अर्थ असा होत नाही ना की नेमाड्यांनी परत त्याच मार्गाने जावं, म्हणजे तुम्ही खून केला म्हणून मी पण खून करायला पाहिजे, असाच प्रकार झाला ना तो. म्हणजे काल दलितांची उपेक्षा झाली म्हणून आज दलित चळवळीने ठरवून आपल्या पुरोगामी चळवळीमध्ये जन्मानं ब्राह्मण असलेल्यावरती बहिष्कार टाकायचा, तशातला प्रकार झाला. नेमाड्यांचं हे ढोंग आहे. आणि मी त्याच्यातला तुम्हाला कळस सांगतो. साहित्य अकादमी पुरस्कार नेमाड्यांनी लॉबिंग करून मिळवला, त्यांच्या फुटकळ लेख संग्रहाला होता, पण तरी तो शासकीय पुरस्कार आहे. त्याच्यामुळे त्याला विरोध करायचं काही कारण नाही. बाकीच्यांनी पुरस्कार वापस केले, पण नेमाड्यांनी चुकून पुरस्कार वापस केला नाही, लक्षात घ्या. पुरस्कार वापसी गँगमध्ये नेमाडे त्यांच्याकडे बाकी बडबड करायला होते, पण प्रत्यक्षात नेमाड्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार वापस केला नाही. त्याच्यातला एक भाग सुद्धा मी समजू शकतो की सरकारचा पुतळा आहे, सरकारचा पुरस्कार आहे हा, त्याच्यामुळे सरकारी पुरस्कार असल्यामुळे म्हणजे काय आपणच आहे, सरकार म्हणजे आपणच आहोत, त्याच्यामुळे ही पण एक तडजोडीची भूमिका सरकारी पुरस्कारांच्या बाबतीमध्ये मी समजू शकतो. आता सत्तेवरती असलेले लोक कुठले असो किंवा आधीचे लोक कुठले असो, पण सरकार नावाची एक स्थिर व्यवस्था असते आणि ते आपण त्याचा भाग आहोत. ज्ञानपीठ पुरस्कार नेमाड्यांनी काय म्हणून मोदींच्या हस्ते स्वीकारला? सगळ्यांचा गैरसमज आहे की ज्ञानपीठ पुरस्कार हा सरकारी पुरस्कार आहे. ज्ञानपीठचा सरकारशी काही संबंध नाही, न केंद्र सरकारशी आहे न कुठल्या राज्य सरकारशी आहे. हा टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या त्यांनी ठेवलेला पुरस्कार आहे. त्याचा बाकीच्या कोणाची म्हणजे सरकारी पातळीवर काहीही संबंध नाही. या पुरस्काराच्या वितरणासाठी जेव्हा टाइम्स ग्रुपनी नरेंद्र मोदींना बोलवलं तेव्हा नेमाड्यांनी होकार का दिला आणि नम्रपणे झुकून त्यांच्या हातातून तो पुरस्कार का स्वीकारला? एरवी तुम्हाला एवढी बोंब मारायची होती तर तुम्ही नाही म्हणू शकत होते किंवा तुम्ही तो पुरस्कारच नाही म्हणू शकत होते. नेमाड्यांची एकूण सगळी भूमिका पाहता साहित्य अकादमी हा सरकारी पुरस्कार आहे म्हणून मी स्वीकारलं, हे एक वेळ मला मान्य आहे. पण ज्ञानपीठ हा खाजगी पुरस्कार आहे. तुम्ही तो नरेंद्र मोदींच्या हाताने मला देणार असेल तर मला ते पुरस्कारही घ्यायचा नाही, मुळात मला पुरस्कारच नको, असं नेमाडे का नाही म्हणले? ज्या वर्तमानपत्रांना नेमाडे सातत्यानं रद्दी म्हणत आलेले आहेत, या वर्तमानपत्रांची नेमाडे नेहमी टिंगल करत आले, त्याच टाइम्स ग्रुपनी ठेवलेला पुरस्कार नेमाड्यांनी स्वीकारलाच कशासाठी? हे नेमाड्यांचं ढोंग आहे. आणि आत्ताचा जो मुद्दा आहे की काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये औरंगजेब 2 राण्यांसह गेलेला असताना, त्याच्या 2 राण्या गेलेल्या असताना त्याच्यावरती पुढाऱ्यांनी त्यांना त्या पुजाऱ्यांनी त्यांना भ्रष्ट कसं केलं वगैरे वगैरे, त्याच्यामुळे औरंगजेबाने ते मंदिर पाडलं. नेमाड्यांनी याच्याबद्दलचा एक तरी पुरावा द्यावा. नेमाडेच नाही, हे सगळे तथाकथित लिब्रांडू पुरोगामी जेव्हा बाबरी मस्जिद पडली त्या सगळ्या उत्खननामध्ये नंतरच्या संशोधनात हे सिद्ध झालं, जे खाली प्राचीन वास्तूचे खांब सापडले ते सगळे हिंदू मंदिरांचे अवशेष आहेत. मकर प्रणाल सापडली, बाकीच्या सगळ्या गोष्टी, के मोहम्मदांचा त्याच्यावरती सविस्तर इंटरव्ह्यू आहे, कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेले, ते पुरावे, त्यांचे फोटो, सगळे ते अवशेष आता संग्रहालयामध्ये ठेवलेले आहेत. बाबरी मस्जिदच्या नंतर त्या ठिकाणच्या जमिनीच्या उत्खननामध्ये आणि ते सगळं मंदिर बांधण्याच्या प्रकरणामध्ये सापडलेले हे सगळे गायब झाले. त्याच्यानंतर ह्यांनी कोणीही, नेमाडे सगट कोणीही मान्य केलेलं नाहीये. नंतर हे मंदिर समतल जागे, ही मस्जिद समतल जागेवरती होती असे खोटे अफिडेव्हिट देणारे इरफान हबीब आणि रोमिला थापर सारखे सगळे बौद्धिक हरामखोर त्याच्यामध्ये नेमाडे सुद्धा मोडतात. आता जेव्हा हे काशी विश्वेश्वर मंदिराच्या संदर्भामध्ये बिनधास्त खोटे आरोप करायला लागले, एक तरी पुरावा यांनी याच्याबद्दल देऊन दाखवावा. नेमाड्यांच्या ह्या सगळ्या वर्तनावरची ही उसंतवाणी. ज्ञानवापीवर पाजळले ज्ञान दाऊनी अज्ञान भालचंद्रे, पुरोगामी जाणा हा हेमाड पंथ, जो गेमाड पंथ सदोदित. मोदींच्या हाताने घेती ज्ञानपीठ, झुकून या नीट व्यवहारी. मग सोडती हा जिभेचा तो पट्टा, शिवी नट्टा पट्टा करोनिया. कोणी केली सांगा राणी येथे भ्रष्ट, आधी करा स्पष्ट पुराव्याने. हवेत चालतो फक्त शब्द बार, तर्क सारा ठार करुनिया. कांत समृद्ध ही नाही आडगळ, म्हातारी कुचळ बुद्धी झाली, म्हातारी कुचळ बुद्धी झाली. कुचळ बुद्धी असा एक शब्द आहे आपल्याकडे, साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात, तसं म्हातारपणी बुद्धी कुचळ होती, तसं नेमाड्यांचं. खरं तर ही म्हातारपणी नाही, नेमाड्यांची बुद्धी आधीपासूनच कुचळ आहे. त्यांच्या हातून जे काही चांगलं घडलेलं आहे त्याच्यावरती त्यांचं कौतुक झाल्यामुळे ते इतके शेफारले की ते नको त्या गोष्टीवरती बिनधास्त काहीतरी वाटेल तसे बोलायला लागले, वाटेल तसे आरोप करायला लागले, कुठलाही पुरावा न देता.
नेमाडे यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं वक्तव्य केले त्याचा कडक शब्दामध्ये निषेध. अशा पद्धतीनं जर नेमाडे वागणार असतील तर त्यांच्यावरती उद्या कायदेशीर कारवाई सुद्धा हिंदू समाजानं करायला पाहिजे. कारण की त्याच्याशिवाय असे फक्त नेमाड्यांचा मुद्दा नाहीये, अशा पद्धतीनं वाटेल तशी कुचळ बडबड तथ्यहीन, मी परत तो मुद्दा सांगतोय, तर्काचा कुठला आधार आहे, पुरावा आहे तर आपण समजू शकतो, पण तथ्यहीन पुरावाहीन अशी कुचळ बडबड करणं ही विकृती आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.